अजित पवारांचं अचानक निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली। गुरुवारी बारामतीमध्ये अंत्यसंस्कार झाले, पण अंत्यसंस्कार संपत नाही तोच राजकारणातल्या चर्चेला सुरुवात झाली। राष्ट्रवादीचं पुढं काय, उपमुख्यमंत्री पदाचं काय आणि अजितदादांचा वारसा पुढे कोण चालवणार, या चर्चा कितीही अप्रस्तुत वाटल्या तरी त्यांच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड घडली। 31 जानेवारी म्हणजेच आज संध्याकाळी 5 वाजता राज्यभवनात सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे। म्हणजेच अजित पवारांच्या निधनानंतर लगेच हा निर्णय झालाय। सहानुभूती, प्रशासकीय गरज आणि दादांच्या वारशाचा मुद्दा हे सगळे प्रश्न त्यामागे असू शकतात, पण एक गोष्ट मात्र सत्य आहे, सुनेत्रा पवार या राजकारणामध्ये कोरी पाटी घेऊन आलेल्या नाहीत। खरं तर त्यांचा राजकीय वारसा अजित पवारांच्या घरातून नाही तर त्यांचा माहेरूनच सुरू झालेला आहे। त्या मूळच्या धाराशिव जिल्ह्यातल्या तेरगावच्या। वडील बाजीराव पाटील स्वातंत्र्य सैनिक आणि गावचे पाटील, त्यांचे बंधू पद्मसिंह पाटील काँग्रेसमधले मोठे नेते, खासदार आणि मंत्री आणि शरद पवारांचे जवळचे सहकारी। सुनेत्रा पवारांनी 1983 ला कॉमर्सची डिग्री घेतली आणि 30 डिसेंबर 1985 ला बारामतीत अजित पवारांशी त्यांचं लग्न झालं। त्या काळात अजित पवार राजकारणात नव्हते, शेती, दूध, पोल्ट्री यात ते काम करत होते आणि या सगळ्या प्रवासाला सुनेत्रा पवार त्यांच्या मागे खंबीरपणाने उभ्या होत्या। पण पुढे मात्र अजित पवार सक्रिय राजकारणात गेले, तरीही सुनेत्रा पवार राजकारणात न उतरता समाजकारणातच काम करत राहिल्या। त्यांचा कामाचा खरा टर्निंग पॉइंट आला काटेवाडीत। एकदा महाबळेश्वरहून परतताना अजित पवारांनी त्यांना ग्रामस्वच्छता अभियानाचं एक गाव दाखवलं आणि तिथूनच सुनेत्रा पवारांनी ठरवलं आपणही आपलं गाव बदलायचं। काटेवाडीमध्ये त्या काळी अनेक ठिकाणी घरांमध्ये शौचालय नव्हतं, मग त्यांनी ग्राम स्वच्छता अभियानातून काम सुरू केलं आणि पुढे काटेवाडीला इको विलेज बनवण्यासाठी जोर लावला। कचऱ्याचं 100% वर्गीकरण केलं, ओल्या कचऱ्यापासून खत बनवायचं, सांडपाण्यावर प्रक्रिया कशी करायची आणि हे सगळं शेतीसाठी कसं वापरायचं हे त्यांनी ग्रामस्थांच्या लोकांना सांगितलं। गाव स्वच्छ झालं, महिलांचा रोजगारही मिळाला आणि इतकंच नाही तर त्यांनी राज्यातल्या जवळपास 86 गावांमध्ये निर्मल गाव मोहिमेचं नेतृत्व केलं। बारामतीत परिसर टँकरमुक्त करण्यासाठी प्रोजेक्ट मेघदूत राबवला। पुढे 2010 मध्ये त्यांनी एन्व्हायरमेंट फंड ऑफ इंडिया ही संस्था स्थापन केली आणि जलजागृतीसाठी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी नियोजन केलं। मात्र हे सगळ्या गोष्टी खऱ्या जरी असल्या तरी आज मात्र अजित पवारांच्या जाण्याने राज्यामध्ये उपमुख्यमंत्रीपद खाली होतं। अर्थातच एकनाथ शिंदे होते, पण अजित पवारांचा वारसा आता पुढे कोण चालवणार असे अनेक प्रश्न त्यावेळेस होते। आणि आता मात्र आज 5 वाजेला सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा अभिनंदन केलं जात आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये लिहा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।